म्हणजे मला आठवतं की अजूनही तुमच्याशी बोलताना काही अगदी म्हणजे तुमचा तो आप राखून मान राखूनच ते बोलण्याचा प्रयत्न करतात. तर सध्याची जी पत्रकारिता आहे त्याबद्दल स्पष्ट तुम्ही काय तुमचं मत असेल ते. आता काय झालं, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया फार जोरात आहे. हां हां टी व्ही जोपर्यंत नव्हता त्यापर्यंत प्रिंट मीडियाला खूप वाव होता. आता टी व्हीवरती रोज सारख्या दिवस 24 तास बातम्या चालू असल्यामुळं ते हॅमर केल्यासारखं. हायमर करतात आणि मग ते वर्तमानपत्र विकत घ्यायची लोकांची प्रवृत्तीच कमी होत गेली आहे. पण हे काय आहे, एक नशा आहे, अच्छा. संगीताची ही नशा आहे. त्या नशेमध्ये आपण किती वेळ बसलो आहे, हां हां. संगीतात स्वतःला आपण हरवून जातो त्यात. नमस्कार, मी बापूलाल तारे. मावळवार्ताच्या आकांक्षा पुढे जिथे गगन ठेंगणे या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज एक नवीन व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्यांचा जीवनपट आपण या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहेत लोणावळा नगरपालिकेचे माजी पाणी खात्याचे अभियंता चंद्रकांत बाळकृष्ण जोशी. आज जोशी सरांचं वय 84 वर्षाचं आहे, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते खरंच 84 वर्षाचे आहेत का असा प्रश्न सहज आपल्या सर्वांच्याच मनात उपस्थित होतो. एक मेकॅनिकल इंजिनियरची पदवी घेऊन लोणावळ्यामध्ये कोयना प्रकल्पावर पाणी अभियंता म्हणून काम करणारा हा माणूस आज पूर्णपणे मनाने लोणावळ्याचा झालेला आहे. त्यांचा हा जीवनपट खरंच अतिशय रोचक आहे आणि तोच आपण आज या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. जोशी काका नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार. जिथे गगन ठेंगणे या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. काका, आज तुमची मुलाखत घेताना खूप आनंद होतो आहे, कारण आत्तापर्यंत अनेक मुलाखती मी घेतलेल्या आहेत, पण त्या शक्यतो अशा राजकारणाशी संबंधित व्यक्तिमत्व असलेली किंवा उद्योगांशी संबंधित असलेली व्यक्तिमत्व होती. आपण एक इंजिनियर होतात, पुढे पत्रकार, मग एक संगीताच्या क्षेत्रात आपलं कार्य, हे सगळंच जाणून घ्यावं म्हणून आजचा हा खटाटोप आहे. तर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपलं प्राथमिक शिक्षण किंवा शिक्षण आपलं कुठं झालं? नमस्कार. प्राथमिक शिक्षण माझं सांगली जिल्ह्यात इस्लामपूर म्हणून एक गाव आहे, त्या इस्लामपूर गावात माझा जन्म झाला. माझं प्राथमिक शिक्षण देखील तिथेच झालेलं आहे आणि त्यावेळी 7वी जी असायची, जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. 7वीची परीक्षा बोर्डाची परीक्षा असायची, तर त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये बसावं लागायचं. त्यावेळी गावात बोर्डाचं सेंटरही नव्हतं, त्यामुळे आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं आणि व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचे त्यावेळी 7वीला. हां. तर 7वीपर्यंत शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर इस्लामपूर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झालं आणि माध्यमिक शिक्षणानंतर मी 2 वर्ष फर्स्ट इयर अँड सेकंड इयर विलिंग्डन कॉलेज सांगलीला शिकलो आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला मी कराड लावलो, कराड इंजिनिअरिंग कॉलेजला. म्हणजे पण मला काय म्हणायचं की आपण इंजिनियर व्हावं, कारण तो काळ, आज तुमचं वय 84. हो. म्हणजे मला वाटतं त्यावेळेस तुमचं वय कदाचित 21, म्हणजे 21 वगैरे. 63 वर्षापूर्वीचा काळ, बरोबर ना? हो. 63 वर्षापूर्वी आपण अशा प्रकारे इंजिनिअरिंगला जावं. इंजिनिअरिंगला आम्हाला तेव्हा विशेष कळत पण नव्हतं. हां. वडील माझे प्राथमिक शिक्षक होते. अच्छा. आणि आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं अशी त्यांची खूप इच्छा होती आणि तो गोळ असा होता की असं काय मुलं म्हणतील तसं असं नसायचं. वडील सांगतायत ना, आपण तसं जायचं, एवढंच आम्हाला त्यावेळी कळायचं. मोठ्यांनी सांगायचं आम्ही ऐकायचं, लहानांनी ऐकायचं, असाच काळ होता. असा तो काळ होता. तर तुला इंजिनियर करायची माझी इच्छा आहे असे त्यांचं म्हणत होतं. ते प्राथमिक शिक्षक होते. तर ठीक आहे म्हटलं मी, आणि बऱ्यापैकी होता माझा अभ्यास. फार त्या काळात मार्क कमी पडायचे, आता 90-95 पडतात असं नसायचं. त्यावेळी 60-65 मार्क म्हणजे खूप असायचे. म्हणजे 1963-62 गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आमचा जन्म झाला त्यावेळेस तुमचं ते कॉलेज. 1965ला मी इंजिनियर झालो. अच्छा.
आणि इंजिनियर झाल्यानंतर मग नोकरीच्या शोधात पडलो, कारण घरची परिस्थिती फारशी. बरं, मग इंजिनिअरिंग तुम्ही केलं, मग इंजिनिअरिंग केल्यानंतर लगेच तुम्ही नोकरीसाठी? इंजिनिअरिंग केल्यानंतर लगेच, कारण मी इंजिनिअरिंग पास झालो हां. आणि वडील रिटायर झाले. अच्छा. माझा धाकटा भाऊ शिकत होता, तो जस्ट कॉलेजला गेला होता. त्यामुळे तशी कौटुंबिक जबाबदारी माझ्यावरच आल्यासारखी झाली होती. हां. तर मी लगेच नोकरीसाठी प्रयत्न करायला लागलो आणि मला कोयना प्रोजेक्टमध्ये शिफ्ट इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. म्हणजे जे आपलं खूप मोठं कोयना धरण हो, कोयना सातारा- प्रोजेक्ट सगळ्यात पहिल्यांदा मोठं धरण जे भारतात झालं हां हां, तेच कोयना धरण. त्या कोयना धरणावर तुम्ही काम केलं? त्या कोयना धरणावरती मी 1 वर्ष काम केलं. मग मग तुम्ही कोयना धरणावर कामाला होतात, म्हणजे खरं तर फार मोठी सुवर्ण संधी होती सुवर्ण तुमच्या संधी आयुष्यातली. होती, हो. कारण तुमच्या जवळपासच ते होतं सगळं ते. हो हो, जवळपास मग ते होतं. कोयना धरणावरचं ती नोकरी सोडून आपण सोडली कसा आलो. इकडं लोणाळ्याकडे तुम्ही आलात, तर त्यामागचं कारण काय? कारण कोयना धरणात म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर होतो. ॲक्च्युअली धरणावरती मी कामाला नव्हतो. तर मेकॅनिकल व्हेकल मेंटेनन्सचा सेक्शन होता, ऑटोमोबाईलचा सेक्शन होता. त्या सेक्शनमध्ये मला मेंटेनन्स इंजिनियर म्हणून माझी नेमणूक झाली. आणि मी 6 महिने तिथं काम केल्यानंतर माझी ट्रान्सफर झाली जनरेटिंग स्टेशनमध्ये, पॉवर स्टेशन. पोफळी म्हणून तिथं गाव आहे, त्या पोफळीला कोयनाचं पॉवर स्टेशन आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर माझी ट्रान्सफर त्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनला झाली. तिथं मी 3 महिने काम केल्यानंतर कोयना प्रोजेक्टचा 3रा टप्पा आलोरे म्हणून पुढे एक गाव आहे, म्हणजे वीज निर्मितीनंतर जे पाणी पुढं जातं, जसं आता खोपोलीतून पाणी टाटाचं जातं पुढं, बरोबर. त्या पाण्याचा परत रियूज करून आणखीन एक पॉवर निर्माण करायची गेली. त्याकरता एक टनेल खोदायचा होता आणि त्या टनेल खोदायच्या कामावरती माझी ट्रान्सफर झाली. आणि आता जसं आधुनिक टेक्निक आहे तेवढी टेक्निक त्यावेळी नव्हती. त्यावेळी बोगदा खणत आत जायचं नसतं. बोगदा खणत जाताना असं गोल असायचा, त्या गोलात 25-30 होल घ्यायची, ड्रिल घ्यायची, 1-1 फुटाची, 12-12 इंचाची, 11 इंचाची, आणि त्याच्यात ती दारू ठासून भरायची ब्लास्ट. आणि मग सगळी एकामेकाला जोडून वायर बाहेर काढायची आणि बाहेरनं ब्लास्ट करायचा. ब्लास्ट केला की मग आत जायचं, सगळा आतला पडलेला माल गोळा करून आणायचा, राडा आता बाहेर आणायचा. हे काम होतं माझं. मग डंपर विपर सगळे होतं सगळं, पण ते मला ते जरा त्रासदायक व्हायला लागलं. कारण आत सगळा धूर आणि ते काळं सगळं हे व्हायचं की नंतर माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. नाकात शिंकरलं तरी काळं यायचं, युरिन पास केली तरी काळं यायचं, थुंकलं तरी काळं व्हायचं. म्हणजे असं दिवसादिवस घरी येऊन आंघोळ जरी केली तरी तसंच व्हायचं. पण ते म्हणले ना, हे असं करावंच लागतं असं मला सांगितलं. म्हणून तुम्ही ती नोकरी सोडली, कारण माझ्या प्रकृती. मग तुम्ही लोणावळ्याला कशा गेलात? आणि त्यानंतर मी नोकरी शोधत होतो. म्हणजे मी 1-2 कंपन्यामध्ये पण ट्राय केला, किर्लोस्कर कंपनीमध्ये विशेषतः, कारण ती जवळ होती आमच्या गावापासून. त्यावेळी वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती लोणावळ्याच्या म्युन्सिपाल्टीची की त्यांना मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे आहे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट करता म्हणून मी आपला एक अर्ज टाकून दिला, बघू म्हणलं. तर अर्ज टाकला आणि मला इंटरव्ह्यूला कॉल आल्यानंतर तोपर्यंत मला फक्त लोणावळा एक चांगलं ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण आहे वगैरे असं मला फक्त ऐकून माहिती होतं. तर चला चांगल्या ठिकाणी जाणं, इंटरव्ह्यूला तरी जाता येईल, आपल्याला मिळेल न मिळेल पुढचा भाग. म्हणून मी इथं आलो इंटरव्ह्यूला आणि इंटरव्ह्यू दिला. त्यावेळी स्टँडिंग कमिटीपर्यंत इंटरव्ह्यू होत असत. आता गव्हर्मेंट नेमतं सगळे स्टाफला, त्यावेळी स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरव्ह्यू यायचा. त्यावेळी जी स्टँडिंग कमिटी होती तिथं माझा इंटरव्ह्यू झाला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि मग तुम्ही तिथं, मला गाव आवडलं आणि मला फक्त ते म्हणले तुमचं सगळं ठीक आहे, ओके आहे तुमचं, फक्त तुम्ही नोकरी सोडून जाणार नाही तर तुम्ही बॉन्ड लिहून द्याल का, तुमच्यावर बॉन्ड लिहून घेतलं असं मला विचारलं की तुम्ही आम्हाला 3 वर्षाचा बॉन्ड लिहून द्याल का. तर मी म्हटलं देईन. मग म्हणजे त्यावेळी चांगले होते त्यावेळीचे नगरसेवक, म्हणजे अतिशय म्हणजे मला आवडलं ते. इंटरव्ह्यू घेण्याची पद्धती आवडली. बॉन्ड लिहून दिला? हा, बॉन्ड मी लिहून दिला. 3 वर्ष तुम्ही 3 वर्ष मी इथं नोकरी करीन म्हणून मी बॉन्ड लिहून दिला. आणि 3 वर्षानं बघू, आपल्याला नाही आवडलं तर जाऊ कुठेतरी म्हटलं. मग तुम्ही 3 वर्षानंतर
बघू जाऊ म्हणजे हा. कदाचित असा विचार होता की आपण होता 3 वर्ष की बघूया. याच्यापेक्षा कुठं चांगली मग मिळाली. अशा काय घटना घडल्या की अशा कोणत्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या नाही नाही, की त्या ज्यामुळे- 3 वर्षामध्ये मी त्या काळात जे बॉडी होती हां. नगरसेवकांची कमिटी होती त्यांची. कमिटी ती इतकी सुंदर होती की त्या लोकांचं माझ्यावर प्रेम बसलं, माझं त्यांच्यावर पडलं. होणारा शंकरराव भोंडे म्हणजे बापूसाहेब भोंडेचे वडील, हां मोहनशेठ अगरवाल, हां चंद्रकांतभाई शहा हे असे एक दिग्गज काउन्सिलर होते. हां आणि मला राजकारणाचा काही फारसा अनुभव नव्हता. ही नोकरी करायची, मी थोडंसं राजकारण पण पाहिजे होतं. थोडं- पण या लोकांच्याकडून मला ते चांगलं शिकायलाही मिळालं. हां हां आणि त्यांनी म्हणजे मला आपलंसंच करून घेतलं. ते मला सोडायलाच तयार नव्हते. एक मला त्याच काळात 3 वर्षांनी एक मला संधी मिळत होती ABC कंपनीमध्ये अच्छा इंजिनियर म्हणून. बेजबोरा म्हणून तिथे मॅनेजर होते. जिथं सध्या बिग बॉसचं शूटिंग व्हायचं पूर्वी. हां, तिथं बेजबोराला मॅनेजर होते. आणि तिथला मला एक इंटरव्ह्यूला कॉल आला होता. म्हणजे मी आपला अर्ज करतच होतो. अच्छा अच्छा हां 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 3 वर्ष झाली होती, म्हणलं आपल्याला सोडता येईल. तर PD पवार म्हणून चीफ ऑफिसर होते. ते बेजबोरांचे चांगले मित्र होते. अच्छा हां हां मित्र म्हणजे चांगले होते. रोज ते भेटायचे क्लबमध्ये, ते बॅडमिंटन वगैरे? बॅडमिंटन वगैरे. हां, हां बॅडमिंटन ते खेळायचे. भेटायचे. तर बॅडमिंटन घ्यायचे त्यांचे वडील बेजबोरा. अच्छा तर मी इंटरव्ह्यूला तिथं जातो. मी पवार साहेबांना सांगितलं की मला कॉल आला ABC, मी जातो आहे. जा की म्हणले, जा, तुझं कल्याण झालं, चांगलं आहे. हां आणि त्याने बेजबोरांना सांगितलं की पोरगा आम्हाला चांगले मिळाले, त्याला काय तुम्ही घेऊ नका. आणि नंतर मला पवार साहेबांनी एक दिवशी सांगितलं, मीच सांगितलं त्यांना की तुला घेऊ नको म्हणून, कारण आम्हाला सोडून जायचं नाही तू. अच्छा हां. मग ठीक आहे, मग मी रमलो व्हायचे. म्हणजे तुमच्यावरती आणि तुमच्या कामावरती त्यांचा इतका विश्वास होता विश्वास होता, आवड होती. की ह्या माणसाची आपल्याला खरं गरज आहे. आणि त्याचं एक कारण असं झालं की फक्त पाणी पुरवठा इंजिनियर मी राहिलो नाही. हां मला त्या पवार साहेबांची शिकवण होती हां की इथं काम करायचं ना, पाणी पुरवठ्याचं काम तू करशीलच, काय असेल ते असेल, पण सगळ्या क्षेत्रातलं काम तुला आलं पाहिजे. अच्छा जकात खात्याचं असो, अकाउंट्स खात्याचं असो, हां हां बिल्डिंग खात्याचं असो, त्याचे नियम काय आहेत, त्याचे लॉज काय आहेत, त्याचा ॲक्ट काय आहे, तू ॲक्ट वाच. सगळ्या खात्याची कामं आपल्याला आली पाहिजेत. आपण तरबेज व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टीत, हे लक्षात ठेव. म्हणजे ह्या लोकांनी तुम्हाला चांगलंच शिकवण्याचा प्रयत्न केला चांगलं त्यांनी मला चांगलं केलं आणि मी रमलो त्यांच्याबरोबर. आणि म्हणून मग तुम्ही विचार केला की आता आपण मग इथं स्थायिक व्हायचा विचार केला. कारण भावाला इथं पण भाऊ माझा BSc झाला, हां त्यालाही नोकरी इकडे RCFमध्ये मिळाली मुंबईला. अच्छा त्यावेळी तो आधी इथं आला. इथं मी त्याला तुंगराला एक केमिकल कंपनी होती, मुळाला डोंगरची म्हणून, हां बरोबर डोंगरची हां तिथं मी त्याला नोकरीला लावला. लकाकी कंपनीच्या समोर. हां, तर ते माझ्या ओळखीचे होते म्हणून मी त्याला तात्पुरता तिथं नोकरीला लावला होता. हां 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 पण त्याला नंतर RCFला चांगला चान्स मिळाला मुंबईला, तो मुंबईला गेला. मग मी इथेच राहिलो. नाही पण इथं मग तुम्ही ज्यावेळेस पाणी अभियंता म्हणून तुम्ही काम करत होतात, ते पाणी अभियंता म्हणून काम करताना असे काही मोठे प्रोजेक्ट तुम्ही राबवले का ज्याचा नंतर लोणाला खूप फायदा झाला, असं काही तुम्हाला सांगता येईल का? त्या काळात काय होतं, तुंगाले डॅमची क्षमता मर्यादित होती, अजूनही मर्यादितच आहे तुंगाले डॅमची क्षमता. आणि टाटा कंपनीकडून फक्त 5 लाख गॅलन रोज पाणी मिळायचं, त्यापेक्षा जास्ती घ्यायचं नाही, असंही होतं. आणि जशी लोकवस्ती वाढती आहे किंवा बंगले वाढत आहेत, डिमांड्स वाढते आहेत, त्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे आमच्याबरोबर मिटिंगमध्ये चर्चा व्हायच्या, म्हणजे लोकप्रतिनिधींशी व्हायच्या, चीफ ऑफिसरशी व्हायच्या. आणि आपल्याला काही करून आपल्याला सोर्स टाटाचाच आहे, दुसरा नाही. तिकडून जास्ती कसं पाणी मिळवता येईल हे बघायचं हे होतं. मग त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. विशेष त्यावेळी देशपांडे म्हणून होते टाटाचे इंजिनियर, अच्छा आणि ते फार कडक होते. नाही नाही, आम्ही तुम्हाला देतो एवढंच पाणी येणार, यापेक्षा तुम्हाला देता येणार नाही वगैरे, असं त्यांचं हे होतं. एक दिवशी मी वलवण डॅमला गेलो होतो. ते म्हणजे ठीक आहे, तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर वलवण डॅममधून तुम्ही मोठे पंप लावा आणि वलवण डॅममधून पाणी उपसून या. आता मला माहिती होतं टम्बलिंग बे तिथं जे आहे टाटाचा, त्याच्यामध्ये कायम पाणी असतं वलवण डॅमचं. अच्छा मग मोठे पंप लावून त्यातनं पाणी उपसून घ्यायचं, एवढा खटाटोप करायचा आणि जितका खर्च करायचा. त्यावेळेला टम्बलिंग बेमधून आम्हाला कनेक्शन दिलं तर बरं होईल, पण त्याला काही ते तयार नव्हते. पण एक दिवशी चेन्नाप्पा म्हणून टाटा कंपनीचे डायरेक्टर होते, टाटा पॉवर कंपनीचे. ते एक दिवशी इथे व्हिजिटला आले होते आणि मी वलवणला गेलो होतो. शशांक ओगले तिथं गार्डनिंगला होते, ओगले साहेब. तर त्यांनी माझी ओळख करून द्यायची चेन्नाप्पा. मग त्यांनी सांगितलं हे असे म्युन्सिपाल्टीत कामं.
मग त्यांना मी म्हटलं की साहेब अशी अशी आमची अडचण आहे आम्हाला पाणी. मग म्हटलं ते म्हणतात की तुम्हाला टम्बलिंग बेमधून आम्ही देऊ शकत नाही, कारण तिथून पण आम्हाला ग्रॅव्हिटीने मिळणार होतं, आम्हाला मोठे पंप लावायचे गरज नव्हती. ते म्हणले काय हरकत आहे त्याला, देऊन टाकाय ना. अच्छा. एका मिनटात ते चिन्हप्पा म्हणले देऊन टाकाय ना. संपलं. तिथनं चक्र फिरली. मग मुंबईला 2-4 मिटिंगा झाल्या, ॲग्रीमेंट झाली, सगळी झाली. आता पाणी पाहिजे तुला टाटाकडून तुम्हाला मिळतं. आणि आता भरपूर पाणी टाटा भरपूर पाणी मिळतं. म्हणजे तिथून ते फक्त घ्यायचं आणि इकडे डिस्ट्रीब्यूट करायचं. आता डिस्ट्रीब्यूट करण्यामध्ये जरा गोंधळ या लोकांचा आहे, तो भाग वेगळा. तो होईल, सुधारेल नंतर पुढे. काका मला कसं म्हणायचं की तुम्ही हे तर काम केलंच, पण मागं तुमच्याशी बोलताना असं कळलं की ही जी गृहनिर्माण संस्था आहे गृहनिर्माण संस्था आहे ती जी नगरपालिकेची, त्या मागचं काही तुम्हाला सांगता येईल का? त्यामागचं असं आहे की तिथं 5 मोकळे प्लॉट होते, नगरपालिकेचेच होते. 6 प्लॉट होते, आणखीन ते मोकळे होते. तर नगरपालिकेमध्ये काय फक्त चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना इथं चाळ बांधून दिलेली होती. अच्छा अच्छा. बाकीच्या लोकांना क्लेरिकल म्हणजे क्लास 3 क्लास 4 बाकीचे जे आहेत त्यांना काही नव्हतं. आणि ही नोकरी संपली की त्यांच्यानं घर काढून घेणार, मग जाणार कुठे ते रिटायर झाल्यानंतर, असा प्रश्न होता. तर आपण काहीतरी एक केलं पाहिजे घर बांधण्यासाठी म्हणून मग मी सोसायटी स्थापन केली. आणि सोसायटी स्थापन केल्यानंतर ती जागा मागितली, पण ती जागा द्यायला देखील बऱ्याच लोकांचा विरोध होता, कारण ती मोक्याची जागा आहे, रस्त्यावरची मेन रोडची जागा आहे. असं आहे म्हणजे काय तिथं जर कमर्शियल केलं तर नगरपालिकेचा बराच फायदा होईल वगैरे असं ते होतं. परंतु नगरपालिकेचा ॲक्ट जवळजवळ माझा पाठ होता, म्हणजे आता वयामुळं काही त्यातल्या विसरेल, परंतु ॲक्ट जवळजवळ माझा पाठ होता. मी म्हटलं नगरपालिकेच्या ॲक्टमध्ये एक सेक्शन आहे 49(3) नुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना राहायकरता जागेची सोय करून देणं हे तुमच्यावर बंधनकारक आहे आणि तुम्ही दिली पाहिजे. मग आम्हाला म्हणले तुम्हाला जुना खंडाला त्या गेटजवळ जागा देतो. आता जुना खंडाच्या गेटजवळ आमचे हे लोक कुठनं जाणार? त्या काळातले कामगार त्यावेळी पगार माझा 700-800 रुपये माझा पगार होता. म्हणजे कामगारांचं किती असणार आहे? आणि तिथं जाऊन तिथनं ते कसे येणार ना कसे जाणार? मी सायकलवरती फिरत होतो संपूर्ण या 40 स्क्वेअर माईल एरियामध्ये. म्हटलं ही जागा काही सोडायची नाही. दरम्यानच्या काळात नगरपालिका सगळ्या बरखास्त झाल्या, आता तशा बरखास्त झाल्यात, आणि ॲडमिनिस्ट्रेटर आहे. आणि इथं ॲडमिनिस्ट्रेटर आले ते कवठेकर म्हणून होते, बाळासाहेब कवठेकर. मग त्यांच्याशी आमची, कवठेकरही माझे लगेच मित्र झाले, कारण नगरपालिकेत मी एकच असा माणूस होतो की सगळ्याच क्षेत्रातली परिपूर्ण माहिती असलेला. त्यामुळे कवठेकरांना माझी खूप मदत झाली. ते म्हटले जागा तुम्हाला द्यायची ना, देऊन टाकतो. ती जागा मिळाली, देऊन टाकतो. त्यांनी दिली जागा. म्हणजे संपूर्ण काउन्सिलच्या पॉवर्स त्यांना होत्या, त्यामुळे त्यांनी तसा ठराव केला आणि ठराव करून जागा मला दिली. मग त्याच्यावर पण काही लोक कोर्टात गेले, काय गेले. मग हायकोर्टात जाऊन मी भांडलो, सुप्रीम कोर्टात दिल्लीला पण मी जाऊन भांडलो. अच्छा. आणि निकाल आमच्या तुमची जिद्द होती की आपल्या लोकांना राहायला जागा मिळालीच पाहिजे, म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे, आणि ती कायद्याने मिळवतो. मी काय नोकरी सुटली की त्याचे छप्पर सुटता कामा नये. हीच, आणि ती कायद्याने मिळाली पाहिजे. मी काय अशी यांनी मागत नव्हतो. आणि मग ती जागा आम्ही आता विकतच घेतली आणि मग तिथं बांधकाम आम्ही स्वतः केलं. बरं, आणि हे काम तुमचं ज्यावेळेस चालू होतं, समजा हे सगळं तुम्ही करत होता, म्हणजे ती गृहनिर्माण संस्था तुम्ही निर्माण केली, टाटाकडून पाणी घेण्यासाठी मदत केली, हे सगळं तुम्ही होता आणि अतिशय छान प्रकारे तुम्ही रमला होता ह्या सगळ्या कार्यात. ऑफकोर्स, बरोबर आहे. पण हे करत असतानाच अचानक एक पत्रकारितेकडे तुम्ही वळाला. मग ते कसं काय? म्हणजे इकडं एक अभियंता, सांगतो मी तुम्हाला की पत्रकारिता म्हणजे असं आहे की मुळात मी इंजिनियर झालो म्हणजे वडिलांनी सांगितलं म्हणून झालो, पण माझा कल जो आहे मनाचा आहे साहित्यिकाकडे. पिंड माझा साहित्यिकाकडे पूर्वीपासून आहे. म्हणजे मी म्हणजे मी SSCला असताना देखील डिस्टिंक्शन मला मराठीला पडायचं, सायन्सला नाही मिळायचं, अशी माझी परिस्थिती होती. मी कविता लिहायचो, कथा लिहायचो, म्हणजे हायस्कूल स्टँडर्डला. मग तुम्ही आता तुमच्या दिवाळी अंकामध्ये काही कथा आहेत माझ्या 12-15 कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत, चांगल्या आहेत. मग हे पत्रकारिता, कारण माझं वाचन खूप असायचं ना. म्हणजे पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, विया बुवा, शंकर पाटील, दमा मिरासदार, नासी फडके, खांडेकर, आचार्य अत्रे,
यांचं 80% वाचन मी केलेलं आहे. त्यांचं याने लेखन- हे काय लिहिलेलं आहे हां. पु ल देशपांडेचं तर 100% केलेलं आहे. म्हणून तुमच्या एकही पुस्तक पु ल देशपांडेचं मी वाचलं प्रत्येक नाही. बोलण्या तुमच्या पु ल पु ल देशपांडे देशपांडे फार नाव असतं. हो, आणि माझ्या लिखाणात देखील मग ते थोडंसं आणि तुम्ही त्यांना अवलिया म्हणता की अवलिया ते त्यांची झाक देखील माझ्या लेखनात येते. मग हां हां. पु ल देशपांडेंची झाक देखील माझ्या लेखनात कुठेतरी येणार. मग हे कारण ते पत्रकार आवडते. कसे काय मग तुम्ही पत्रकार कसे झाला? पत्रकार म्हणजे असं झालं की मोहन शेठ अगरवाल होते ना, हां हां. प्रेसिडेंट होते आणि त्यांना नगरपालिकेची प्रत्येक गोष्ट छापून पेपरमध्ये आली पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. ठराव झाले की मिटिंग झाली, ठराव झाले, काय ठराव झाले, काय केलं हे छापून हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हां हां. अशी त्यांची सतत हे असायची. आणि मग ते मला म्हणायचे की तू बातमी लिहून दे मला, मी ती सकाळमध्ये मी पाठवून आणतो छापून. कारण मी बातमी लिहिली त्यांना ती बरोबर पसायची की जशी पाहिजे तशी व्हायची. तिथनं माझी ती सुरुवात झाली. आणि नंतर बांदेकर आले. म्हणजे मोहनशेठ अगरवाल कारणीभूत झाले. मोहन शेठ अगरवाल कारणीभूत झाले की वर्तमानपत्रात बातमी द्यायला पहिली माझी. हां की तू नुसतं अभियंता राहून कामाचा नाही, तुम्ही नाही नाही हां. पत्रकार पण झाला पाहिजे. हो. मग बांदेकर आले इथे. मग मोहन शेटणी बांदेकरांची माझी ओळख करून दिली. अच्छा. ते म्हणले की मी आता लोणावळा टाइम्स चालू करतो आहे. ते पुण्याहून यायचे आणि मी लोणावळा टाइम्स चालू करतो तर मला तुमची मदत लागेल, नगरपालिकेतनं मला बातम्या मिळायला पाहिजेत. मग मोहन शेटणी माझी आणि त्यांची ओळख करून दिली. आणि मग बांदेकरांसोबत तुम्ही गेलात, त्यांच्याबरोबर पत्रकारिता. मग त्यांच्या त्या साप्ताहिकामध्ये तुम्ही त्या पत्रकारिता. साप्ताहिकामध्ये मी लिहायला लागलो. बरोबर. त्या साप्ताहिकात लिहिता लिहिता तुम्ही स्वतःचं पण साप्ताहिक सुरू केलं होतं. सांगतो, मी त्या साप्ताहिक लिहित होतो. हां. त्यानंतर मी 1989ला म्हणजे मी जवळ 10 ते 11 वर्ष आधी नोकरी सोडली. अच्छा. म्हणजे अजून माझी 10 वर्ष सर्व्हिस शिल्लक होती. हां हां. पण काही कारणामुळे मी ती सोडली. म्हणजे थोडंसं माझे पॉलिटिकल क्लॅसेस. क्लॅशेस व्हायला लागले. नवीन नवीन ज्या पिढ्या आल्या पुढे त्या म्हणजे हुशारी कमी आणि मिस शहाणा अशा टाईपचे लोकप्रतिनिधी जरा वाढायला लागले. काय सांगायला हरकत नाही जसं हां आहे. बरोबर. हां काय झालं? आणि मग त्यांच्याशी उगाच वाद घालत बसण्यापेक्षा म्हणलं आपण आपलं आपला मार्ग वेगळा. वेगळा मार्ग करू. आणि आपली आवडतं जे क्षेत्र आहे साहित्य क्षेत्र, हां. त्यात आपण काहीतरी करायचा प्रयत्न करू. आणि हे करत असता बाहेर काहीतरी काम करून 2 पैसे मिळवू. अच्छा. म्हणजे बाहेर मग मी जसं पडलो तसं पाईपलाईन टाकायची, खाजगी कामी कोणाचे बंगल्याचे असतील, कोणाच्या सोसायटीचे असतील, इंडस्ट्रियल इस्टेटची असतील, अशी कामं मी घेऊन तीही कामं करत होतो. अच्छा. आणि बांदेकरांच्याने मग मी सहसंपादक म्हणून काम करायला लागलो. हां हां हां. आणि मग बांदेकर वारल्यानंतर मग मी काय केलं, 2 वर्ष मी त्यांचा पेपर चालवला. त्यांना बांदेकरांना मुलगा बिलगा कोणी चालवायला नव्हतंच. पण नंतर त्यांच्या मिसेसला वगैरे त्यांना ते काय कंटिन्यू करणं जमलं नाही म्हणून ते सुटलं. ते सुटल्यानंतर मग मी माझं स्वतःचं चालू केलं. काय नाव ठेव? मावळ टाइम्स होतं माझं. मावळ टाइम्स स्वतःचं म्हणजे माझं संपादक त्याचे तुम्ही होते. संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक सगळं तुम्हीच होता. सगळं मी. हां वन अँड ओनली म्हणून चंद्रकांत जोशी. चंद्रकांत जोशी. ते मी मग आता हे तुम्ही हे पत्रकारिता हे झालं सगळं हे करत असता. तुम्ही हे पत्रकारिता करत होता, त्याबरोबर तुमचं लिखाणही चालू होतं. अनेक वर्तमानपत्रासाठी तुम्ही लिखाण केलेलं आहे, लिहिलेलं मी आहे. केसरीमध्ये असे कोणकोणती वर्तमानपत्राची नावं सांगतात? केसरीमध्ये मी 2 वर्ष कंटिन्युअस काम केलं. पत्रकार म्हणून. म्हणजे त्यांचा पगार घेऊन 2 वर्ष केसरीमध्ये काम केलं. म्हणजे माझं चालू असतानाच त्यांना सांगितलं माझं चालू आहे, तुम्हाला चालत असेल तर मी करतो. पण केसरीला लोणावळ्याकरता कोणी माणूस मिळत नव्हता म्हणून ते म्हणले तरी तुम्ही आमचं करा. म्हणून मी 2 वर्ष त्यांचं केलं. आणि त्याच काळात मी इतर ठिकाणी मी सकाळमध्येही लिहित होतो, लोकसत्तेमध्ये लिहित होतो, इंग्लिशमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहित होतो. अरे बाप. एवढ्या पेपरमध्ये मी लिखाण भरपूर केलेलं आहे. म्हणजे अनेक वर्तमानपत्र. हो हो. काका मला एक थोडासा वेगळा प्रश्न कदाचित मला असं वाटेल तो. एक पत्रकार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि एक चांगला पत्रकार, सच्चा पत्रकार अशी एक तुमची ख्याती होती, अजूनही ती आहे. म्हणजे मला आठवतं की अजूनही तुमच्याशी बोलताना काही अगदी म्हणजे तुमचा तो आप राखून मान राखूनच ते बोलण्याचा प्रयत्न करतात. तर सध्याची जी पत्रकारिता आहे त्याबद्दल स्पष्ट तुम्ही काय तुमचं मत असेल ते? आता काय झालं की पत्रकारितेमध्ये खूप बदल होत गेलेले आहेत. आता मी कुठली पत्रकारितेची डिग्री घेतलेली नाही आहे. बरोबर. मी असा अनुभवातूनच तयार झालेलो होतो. आणि माझ्याकडून आता जे पत्रकार त्यातले म्हणजे विशाल पाडाळे आहे. बहुतेक पत्रकार त्यांनी कुणी अशा डिग्र्या घेतल्या नव्हत्या, ते असं अनुभवातूनच तयार झाले. हो, विशाल पाडाळे माझ्याकडे मी शिकवलेलं आहे. विशाल विकारी माझ्याला मी शिकवले. त्याला लोकसत्तेमध्ये त्याला मी पहिल्यांदा मीच लावलेला आहे.
त्यानंतर तळेगावचे 3-4 पत्रकार माझ्याकडेच शिकलेले आहेत, विवेक इनामदार वगैरे. हां हां. तर पण सध्याची पत्रकारिता तुम्हाला सध्याचे पत्रकार आता काय झालं, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया फार जोरात आहे. हां हां. टी व्ही जोपर्यंत नव्हता त्यापर्यंत प्रिंट मीडियाला खूप वाव होता. आता टी व्हीवरती रोज सारख्या दिवस 24 तास बातम्या चालू असल्यामुळं ते हॅमर केल्यासारखं. हायमर करतात आणि मग ते वर्तमानपत्र विकत घ्यायची लोकांची प्रवृत्तीच कमी होत गेली आहे एकतर. आणि पत्रकार देखील आता काय करतात की मी पत्रकारिता केली म्हणजे माझी वेगळी नोकरी होती, माझा वेगळा व्यवसाय होता, माझं काहीतरी वेगळं होतं. पत्रकारिता ही माझी छंद आवड हौस आणि लोकांना काहीतरी द्यायचं. बरोबर. आताचे पत्रकार हे आपला कमाईचं साधन म्हणून त्याच्याकडे बघतात असं एकंदरीत मला दिसतं. आता कमाई व्हायलाच पाहिजे, कष्ट करतात त्यांना कमाई मिळायलाच पाहिजे. परंतु मग काय होतं की काही त्याला आणखीन वेगळे वेगळे फाटे फुटत जातात. आणखीन मग बातम्या कशा तुम्हाला आवडतील तशा देतो. अच्छा. अशा प्रकारचं जसं अलीकडं होत चाललं आहे मग असं मला वाटतं. असं वैयक्तिक मत आहे. हां. सगळेच पत्रकार तसं करतात असं काही नाही नाही, आहे, पण सगळेच बरेचसे असं करतात. आणि आता तर काय झालं, कोणी वर्तमानपत्र प्रिंट करत नाही. आता लोणावळातले जेवढे पत्रकार आहेत तुम्ही बघा, हां हां. कोणाचंही साप्ताहिक तुम्ही बघायला फक्त याच्यावरती मोबाईलवरती टाकतात, यूट्यूबवरती टाकतात, काय आता बाकी कुणी छापतच नाही आहे. मग ही पत्रकारिता करता करता तुम्ही अचानक संगीत क्षेत्राकडे संगीत क्षेत्र ते कसं काय, म्हणजे त्याचं काय म्हणजे संगीत क्षेत्राचं मला सांगायचं तुम्हाला जरा म्हणजे एक अभियंता, हो, एक पत्रकार, संगीत क्षेत्र सांगायचं तर फार मागे जायला गेलं. म्हणजे मी काहीतरी 7-8 वर्षाचा लहान पोरगा होतो. हां हां. म्हणजे मराठी 3री वगैरे 4थीत असेल. आमच्या घरी भजन व्हायचं दर एकादशीला. अच्छा. भजनी मंडळ होतं माझ्या वडिलांचं. गावातल्या एक 15-20 जणांचं भजनी मंडळ असायचं. दर एकादशीला भजन व्हायचं. दर एकादशीला कुणाच्या तरी वेगळ्या घरात असं व्हायचं. एक वेळ वर्षातनं आमच्याकडे होणार. तर वडील मला सगळ्यांच्याकडे भजनाला घेऊन जायचे. अच्छा. ते रात्री 8-9ला भजन सुरू तो होणार, संस्कार तिथून सुरू झाला. ते रात्री 2पर्यंत चालायचं. हां. मला ते आवडायचं. ते आता खेडेगावातली त्यावेळेची भजनं ती याचा तसंच असायची, पण आम्हाला तरी कुठे काय कळत होतं. अच्छा. पण मला त्या पेटीविषयी आकर्षण खूप होतं. पेटी घरात होती. मात्र ते तिथे भजनात जो पेटीवाला वाजवत बसायचा ना, मी त्याच्या शेजारी जाऊन बसायचो. आणि शेजारी जाऊन नुसतं बघत म्हणजे बसायचं. अशी तुम्ही पेटी शिकलात. शेजारी जाऊन कसं तो वाजवतो बघत बसायचं. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याची घरात पेटी होती. त्याच्यावर तेव्हा आपण ट्राय करायचा, वाजवायचा त्याच्यावरती प्रयत्न सराव करायचा. करायचा. असं मी करत गेलो. मग तुम्ही ते जमता ते जमायचं नाही. खूप प्रयत्न केले तरी कधीतरी 8 दिवसांनी एखादी ओळ कशी तरी बसायची, असं व्हायचं. बरं त्यावेळी रेडिओ असं काही हेही नव्हतं का सारखी गाणी ऐकायला मिळतील वगैरे असं. हां हां. कधीतरी असे सिनेमातले गाणी कुठेतरी लागायची आणि ती ऐकायची. त्यावेळेची गाणी चांगली असायची. म्हणजे साधी तुम्ही छान असायची. पहिलं गाणं कोणतं वाजवत होतं पेटीवर? पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आवारा म्हणून सिनेमा आला होता हां हां. राज कपूरचा. तर तो इस्लामपूरला सिनेमा थिएटरमध्ये लागला होता. तर त्यातलं गाणं मला खूप आवडलं. कोणतं जरा एक थोडी धून वाजवता का ती? तर ते ऐकणार कुठे, तर थिएटरच्या बाहेर जाऊन मी बसायचो. अरे बाप. आणि ते काय थिएटर इतकं बंदिस्त नसायचं, बाहेर ऐकायला यायचं गाणं. हां हां. मी फक्त ते गाणं ऐकायचं, घरी यायचं. असं माझं जवळजवळ 15 दिवस चाललं होतं. आणि मग ते आणि पेटीवर घरी आलं की ते पेटीवर वाजवायचा प्रयत्न करायचा. ते जरा एक त्याची थोडीशी झलक वाजून दाखवता का? अतिशय छान. घर आहे मेरा परदेशी. आता तुम्ही सांगितले की वडिलांमुळे तुम्हाला हे सगळं जमलं, की मग वडिलांबरोबर तुम्ही भजनं करत फिरायचात, मग ते पेटीवाल्या शेजारी बसायचात. त्यानंतर मग काय याचा झालं, हा छंद तुम्ही पुढं हा छंद पुढे म्हणजे असं मी ज्यावेळी कॉलेजला गेलो, हां म्हणजे त्या 11वी SSC होती आमच्या वेळेला, हां 10वी नव्हती. 11वी SSC नंतर म्हणजे कॉलेजला गेलो.
मग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केली. मग तिथं मी खूप प्रॅक्टिस करायला लावलो अच्छा. वाजवायची. हां हां. आणि गॅदरिंगमध्ये मग जेवढे कोणी गाणी गातील ते सगळे तुम्ही वाजवता त्यांना मी वाजवणार आणि त्यांनी गायचं. एवढं म्हणजे असं कुठेच त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला क्लास न लावता न लावता तुम्ही स्वतःच ते डेव्हलप केलं होतं, स्वतः मिळवलं होतं. स्वतः डेव्हलप केलं. अगं आज मला वाटतं वय वर्ष 84 आणि अजून दोन एक महिन्यात तुमचा 85 वर्ष पदार्पण होईल. हो बरोबर आहे. बरोबर. मग हे 84 वर्ष तुम्ही, मला आठवतं की अनेक कार्यक्रमात स्वतः 2-2, 2.5 तास मांडी घालून बसता तुम्ही, मांडी घालून. 84 वर्षाचा माणूस. मग हे तुमच्या निरोगी आयुष्याचं रहस्य काय आहे? याच्यामध्ये मांडी घालून बसतो म्हणजे असं काकूंचा मांडी पण घालून दुखेल कंटाळेल, पण हे काय आहे, एक नशा आहे. अच्छा. संगीताची ही नशा आहे. त्या नशेमध्ये आपण किती वेळ बसलोय, संगीतात स्वतःला आपण हरवून जातो, त्यात विसरून जातो त्यात. आणि मग उठताना मग दुखतं, मग उठताना हात धर बापू जरा, मग उठायचं, असं करायची पाळी येते. अच्छा. म्हणजे ती एक वेगळं, त्याच्यातून एक वेगळी तुम्हाला काय म्हणतात ऊर्जा मिळते त्या संगीतातून. बरोबर आहे. ते संगीत असंच आहे. हो. आणि इथे आणि मग लोणावळा, हो, आणि लोणावळा हे असं ठिकाण होतं की आपण कार्यक्रम केला होता चित्रनगरी. लोणावळ्यात सगळे सिनेमावालेच येत होते त्या काळात, ज्यावेळी मी नोकरी करत होतो. मग त्यांच्याशी तुमचं काही अनेक लोकांची म्हणजे सिमोन कल्याणपूर माझ्या घरी येऊन गेलेली आहे. अच्छा. मन्नाडीची माझी चांगली ओळख होती, वसंत देसाईंची माझी ओळख होती, मला आठवतं की तुम्हाला मुंबईला बोलवलं होतं. मला वसंत देसाई म्हणले होते, म्हणजे मीच त्यांना म्हटलं की मला यात काहीतरी करायची इच्छा आहे. तर म्हटले ही नोकरी सोडायची म्हटले. अच्छा. आणि चल मुंबईला, तुझी फक्त राहायला मी सोय करतो, बाकी सगळं तू खर्च घालायचं असतो बघ. तर ते मला सोडून जाणं शक्य नव्हतं, कारण कुटुंबाची सगळी जबाबदारी होती. माझ्या मुली होत्या, माझी मिसेस होती, आई होती, सगळ्यांना सांभाळून मी मुंबईत जाऊन राहायचं, ही नोकरी सोडून. तुम्ही जर मुंबईला गेला, काय करणार आणि मी काय करणार? तुम्ही जर मुंबईला गेला असता तर लोणावळेकर चंद्रकांत जोशी नावाच्या एका व्यक्तिमत्वाला मुकले असते. तुम्ही खूप मोठे संगीतकार झाला असता, माहीत नाही, ते काय सांगता येत नाही काय झालं असतं. पण तुमच्यासारख्या एका चांगल्या माणसाला लोळा नक्कीच मुकला असता असं मला वाटतं. काका, तुमचं हे जे कौटुंबिक याच्याबद्दल काही सांगाल का? म्हणजे कौटुंबिकबद्दल 3 मुली आहेत मला. अच्छा. मोठी मुली, आणि दोन्ही मुलींची शिक्षण माझ्या VPSमध्ये झाली आणि लहान मुलीचं शिक्षण पुरंदरेमध्ये झालं. मोठी मुलगी सध्या अमेरिकेत आहे. अच्छा. म्हणजे ती कम्प्युटर इंजिनियर झाली. त्यानंतर ती मुंबईला नोकरीला लागली आणि मुंबईत कंपनीनं तिला अमेरिकेला पाठवलं. काहीतरी 6 महिन्याकरता पाठवलं होतं, पण 6 महिन्यानं तिथला जॉब सोडला आणि तिथला जॉब. दुसरी मुलगी पुण्यात आहे. ती इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियर आहे. अच्छा. पण तीही IT क्षेत्रात आहे. आणि तिसरी कम्प्युटर इंजिनियर्स आहे. आणि तिघी CDAC म्हणजे ॲडव्हान्स कम्प्युटिंगची कोर्स जे पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. अच्छा. ते केलेले आहेत आणि तिघीही डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत. मग आता तुम्हाला कसं वाटतं आपल्या जीवनात? अतिशय आनंद वाटतो. म्हणजे सर्वात सुखी आणि म्हातारा माणूस जो असतो त्यांनी कधी हे करायचं नाही. आणि मी तर स्वामींकडे प्रार्थना करेन की तुम्हाला निरोगी आरोग्यसंपन्न असं उदंड आयुष्य लाभावं. म्हणजे आज वयाची 85 वर्ष नाही, वयाची 100ही तुम्ही पूर्ण करावी आणि तीही अशीच ठणठणीत अगदी निरोगी. तुम्हाला काकूंची खूप अतिशय साथ लाभली आहे. म्हणजे अतिशय कठीण प्रसंगातून गेलो मी. अतिशय कठीण प्रसंगात आलो, पण सुदैवाने मला अतिशय प्रश्नच नाही. म्हणून तर मी काय करू शकलो. कायम घराबाहेरच मला राहायला लागायचं नोकरीच्या निमित्तानं. सगळं त्याच्यावरती पडत होतं. ते सगळं त्यांनी केलं. मला वाटतं काका की खरंच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आज आमच्या बनी बसलेलं आहे. आणि तुमच्याकडून खरंच प्रेरणा घेण्यासारखंच आहे की आपण असं म्हणतो की गुरु बिन ज्ञान कहाँ से आए असं म्हणतात, पण तुम्ही गुरुशिवाय शिकलात. ती पेटी गुरुशिवाय शिकलात आणि आज तुम्ही इतकी ताकद आहे, कुवत आहे की तुम्ही ती शिकवू शकता दुसऱ्यांना. आणि आता सध्या जे मी थोडंसं याच्यामध्ये जास्ती आलो ते तुमच्यामुळे आलो, हे मला कबूल करायला लागेल. हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही जे
कविता लिहिल्या होत्या आणि तुम्ही मला एकदा म्हणालात कविता माझी लिहिल्या कविता, आहेत, माझी माझी गाणी. कविता माझी गाणी. तर त्याला चाली लावण्याच्या उद्देशानं आपण एक दोनदा बसलो आणि आपण तो कार्यक्रम केला, माझी कविता माझे गाणे. मग त्यानंतर वाटलं की नाही ना, आता हे चांगलं आहे, आपल्याला मनाला विरंगुळा आणि लोकांनाही आनंद. काका, मला वाटतं आपण आपल्या या मुलाखतीचा शेवट करत आहोत, समारोप करत आहोत. तर तुमच्या आवडीचं एखादं छोटीशी झलक पुन्हा एकदा त्या हार्मोनियमवर जर तुम्ही वाजवलीत तर फार बरं होईल. नागिन चित्रपटाची धून. मला वाटतं खरंच आजची ही मुलाखत नक्कीच तरुण पिढीला काहीतरी शिकवून जाईल असा एक विश्वास निर्माण झालेला आहे. आणि खरं तर मावळ वार्ताचा उद्देशच हा आहे की आजकालची तरुण पिढी जी इतर गोष्टींकडे जास्त वळालेली आहे, तिने चांगल्या मार्गावर यावं, चांगलं काहीतरी घडवण्याचा करण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच मावळ वार्ताच्या माध्यमातून आकांक्षा पुढते जिथे गगन ठेंगणे हा कार्यक्रम आम्ही आपणासमोर घेऊन येत असतो. आणि या कार्यक्रमाच्याद्वारे आपल्याच मावळ तालुक्यातील, लोणावळ्यातील अनेक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे, स्वतःला घडवलेलं आहे. अशांची ओळख आपल्याला व्हावी, त्यांचं आत्तापर्यंत समाजापासून दूर राहिलेलं कार्य समाजापर्यंतही पोचावं, याच एका उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत. धन्यवाद. धन्यवाद.